नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक, नाट्य अभिनेता. मी सिने अभिनेता पण झालो. पण माझ्या सिने अभिनेता होण्याच्या मागे काही हात सहकार्याचे आहेत. त्यातील एक हात निश्चितपणे जो माझ्या खांद्यावर विश्वासानं पडला तो कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुसकर यांचा. मला थोडंसं आज रोहनबद्दल, तो मला अमोलदा म्हणतो, माझा धाकटा भाऊ आहे. गोड माणूस असं ज्याचं वर्णन करता येईल असा माणूस आहे. मला वाटत नाही त्या माणसानं कधी कुणाला दुखावलं. तर रोहन कास्टिंग डिरेक्टर असताना अनेक ठिकाणी अनेक सिनेमे त्याने हिंदी आणि मराठीत कास्टिंग केलं आहे. आणि हे कास्टिंग करताना प्रत्येक सिनेमात त्यानं नवीन लोकांना चान्स दिला आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर कोकणामध्ये कोण असं कास्टिंगला येत नव्हतं. म्हणजे गर्दीत कुठेतरी हात दाखवला आणि मी सिने अभिनेता असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त होती. पण कोकणातल्या कलाकारांना जो रोहन मापुसकर नावाचा एक वालीच म्हणायचा मिळाला त्यांच्या रूपानं. रोहन सरांनी खूप कोकणी कलाकारांना वेगवेगळ्या सिनेमामध्ये भूमिका करण्याचा चान्स दिला. आपल्या गोड शब्दात प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. आत्मविश्वास कोकणी कलाकारांचा त्यांनी जागृत केला. मी तर म्हणेन की माझा स्वतःचा साधा कलाकार ते व्हॅनिटीमध्ये बसण्याचा मान असण्याचा कलाकार, हा जो बहुमान मला मिळवून दिला तो रोहन सरांनी दिला. आणि अशा रोहन सरांनी अनेक सिनेमे, अनेक लोकांना त्यांनी चान्स दिला आहे. मुंबईच्या, कोकणातल्या, इतरही काही भागातल्या लोकांना त्यांनी सिनेसृष्टीमध्ये मोठं केलं आहे. परंतु अशा मोठ्या करणाऱ्या माणसाच्या मागे आत्ता आपण उभं राहण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण कास्टिंग डिरेक्टरवरून दिग्दर्शकापर्यंत त्यांचा प्रवास एप्रिल मे 99 या सिनेमाच्या माध्यमातून होतोय. आणि हा सिनेमा 16 मेला वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या थिएटरमध्ये लागतोय. मग आम्हा कलाकारांचं, कोकणातल्या तर नक्कीच, परंतु सर्वसामान्य कोकणी माणसाचं सुद्धा काम आहे की या येणाऱ्या एप्रिल मे 99 या सिनेमाचं स्वागत थिएटरमध्ये जाऊन करणं आणि सिनेमा थिएटरमध्ये बघणं आणि कोकणातल्या एक तरुण दिग्दर्शकाला आणखीन दिग्दर्शनाचे काही या निमित्तानं संध्या मिळाव्यात, जेणेकरून कोकणातले आणखीन कलाकार, एप्रिल मे 99 मध्ये सुद्धा कोकणातले कलाकार आहेत, भरपूर आहेत. आणखीन दुसरं म्हणजे कोकणातला निसर्ग या सिनेमामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या चित्रबद्ध झालेला आहे. आणि कोकणाचं खरं सौंदर्य या सिनेमातून लोकांना पाहायला मिळणार आहे. तर हा सिनेमा प्रत्येक कोकणी माणसाने तर पाहावाच, परंतु आम्ही कलाकारांनी कास्टिंग डिरेक्टर असणाऱ्या रोहन मापुसकर सरांना दिग्दर्शक म्हणून पाहण्याची यापुढची संधी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपण त्यांचं गाणंसुद्धा आता आलं आहे, ताकुंबा ताक दे, ते सुद्धा आपल्या कॉन्टॅक्टमधल्या सगळ्या मुंबईकरांना
आणि इतर महाराष्ट्रात जिथे जिथे तुमची ओळख असेल तिथल्या सगळ्यांना पाठवलं पाहिजे. त्याच्यावर रील्स पण आता भरपूर येत आहेत. एक कोकणी मराठमोळा दिग्दर्शक या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी, कोकणी कलाकारांनी, नाट्यकलाकारांनी, सिनेकलाकारांनी आणि लोककलावंतांनी सुद्धा, कारण नमन, दशावतार यातील सुद्धा कलाकार रोहन सरांनी सिनेमासाठी कास्ट केलेले आहेत. तेव्हा माझी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की सर्वांनी एप्रिल मे 99 हा सिनेमा पाहून त्याचं यश रोहन सरांच्या म्हणण्यापेक्षा आम्हा कोकणातल्या कलाकारांच्या पदरात घालावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. जय एप्रिल मे 99, 16 मे 2025. अवश्य पहा. ताकुंबा गाणं फेमस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.